आज होती संकष्ट चतुर्थी. संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि हा ब्लॉग तो यायला थोडा वेळच झाला. आणि असं सकाळी सकाळी छान हेअर वॉश करून घेतले होते आणि झाडाला फुलं बघतात एवढे सुंदर वाटत होते ना. मला ते महादेवाला पहिले मी डेली जाते ना, एक म्हटलं घेऊन जावं आणि तोडावं. आणि तोडताना तुम्ही जर कैचीने तोडले तर त्याला एवढे छान फुलं लागतात ना. आणखी एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि कलर पण एवढा सुंदर आला होता ना. आणि मला तर उपवास होता ना. अद्वीच्या पप्पाला मला भाजीपोळी बनवायची होती, भेंडीची भाजी करायला घेतली होती, निगडीत लगेचच चपाती बनवायची होती आणि थोडासा चहा बनवायला ठेवला होता. उपवास म्हटला तर चहा तर बनतो. आणि लगेचच खाली दुर्वा तोडायला आली होती. गणपतीची संकष्ट चतुर्थी म्हटलं, दुर्वा आले, वाती वस्त्र आले आणि छान वाती वस्त्र पण करायला सुरुवात केली होती. आणि मला तर एवढं जमत नाही. माझी आई जशी बनवायची तशी मी थोडे आता ट्राय करत गेली. आणि असं एवढं फारसं काही जमत नव्हतं, पण थोडं मी आता बनवते. पहिलेपेक्षा बऱ्यापैकी आता ट्रप बनवते. आणि असे छान वाती वस्त्र करून घेतले. आणि गणपतीला वस्त्रसुद्धा करतात, आमच्याकडे वस्त्रमाळसुद्धा करतात. त्याला छान हळदी कुंकवाची अशी बोटं वगैरे लावतात. तुमच्याकडे करतात का नक्की कमेंट करून सांगा. अशी छान वस्त्रमाळ तयार केली होती बघा ना. कमेंटमध्ये सांगा कशी बनली आहे. आणि लगेच मी छान वस्त्र पण बनवून घेतले होते. आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची पण तयारी करायची होती. आज अद्वीच्या पप्पांनी फणस आणलं होतं. मलासुद्धा उपवास होता. म्हटलं संध्याकाळी छान मसाल्याची भाजी बनवावी. इथे दुर्वा वगैरे पण आणली होती. आणि छान फणसची भाजी इकडे कट करून घेतली. आणि कट करायला एवढं भारी गेलं ना मला ती. त्याचं पाट एवढी कडक होती ना ती, नाही का तुम्ही जर करत असाल तर नक्की तिथूनच तोडून आणायची. घरी आल्यावर खूप भारी जाते. आणि लगेचच हाताला तेल वगैरे लावून घ्यायचं ना, हाताला एवढं चिटकून जाते ना ते, हात पण निघत नाही. तुम्ही बघा एवढं कडक होतं. मला खूप भारी गेलं होतं. आणि लगेचच तोडून मी छान छोटे तुकडे करून घेतले आणि कुकरमध्ये लगेचच शिजवायला घेतलं. आणि अशा प्रकारे इकडे मसाला पण ग्रेव्ही तयार करून घेतली होती. आणि ते तोपर्यंत शिजते म्हटल्यावर चपाती वगैरे रेडी करून ठेवावं म्हटलं. आज मोदकसुद्धा करायची होती. संकष्ट चतुर्थी म्हटलं की मोदकसुद्धा आले. अशा प्रकारे छान इकडे भाजी मीठ टाकून कुकरमध्ये शिजवायला ठेवली, रेडी केली होती. लगेचच त्यासोबत थोडासा भात पण लावून दिला होता. अशा प्रकारे भाजी बनवून तुम्ही रेडी होती. असा होता ब्लॉग. चलो बाय, नेक्स्ट भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.